इचलकरंजी येथील श्री रामनवमीच्या निमित्ताने येथील यशवंत कॉलनी दत्त मंदिर परिसरात विशाल हिंदू संमेलन उत्साहात पार पडले। हिंदू समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील महिला, पुरुष व युवक युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। प्रांत कार्यकारिणी सदस्य कैलास गोयल म्हणाले, समाजातील एकात्मता, कुटुंबातील संस्कार आणि पर्यावरण संवर्धन याचा संगम साधणे आजची गरज आहे। भारतीय संस्कृतीत आई वडिलांचा सर्वोच्च स्थान असून कुटुंब हीच व्यक्ती घडवणारी पहिली शाळा आहे। भगवान श्रीरामांच्या जीवनातून समरसतेचा संदेश देत समाजात कोणताही भेदभाव न करता सर्वांनी एकत्र राहावे, यासोबतच वृक्षारोपण, पाणी बचत आणि प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडावी। तसेच नागरिक म्हणून नियमांचे पालन, कर भरणा आणि सामाजिक बांधिलकी जपल्यास राष्ट्र अधिक सक्षम होईल, असा विश्वास कैलास गोयल यांनी व्यक्त केला। यावेळी सेवा भारती संचालिका हेमाताई चोपडा म्हणाल्या, शिक्षण माणसाला हुशार बनवते, पण संस्कार त्याला महान बनवतात। कुटुंब हीच व्यक्तीच्या घडणीची पहिली शाळा असून आई वडील हेच पहिले गुरु असल्याचे त्यांनी सांगितले। भारतीय संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला विशेष महत्त्व असून नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि मायेचा स्पर्श असतो, असे त्यांनी स्पष्ट केले। बदलत्या काळात कुटुंबातील संवाद कमी होत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी एकत्र वेळ घालवण्याचे महत्त्व अधोरेखित केले। सदृढ कुटुंबातूनच सशक्त समाज आणि राष्ट्र निर्मिती होते, असे प्रतिपादन हेमाताई चोपडा यांनी केले। दरम्यान संध्याकाळी 4 वाजता संमेलनास प्रारंभ झाला। यावेळी विविध मान्यवरांनी हिंदू संस्कृती, परंपरा आणि एकतेचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले। प्रमुख वक्ते म्हणून कैलास रामेश्वरलाल गोयल, सौ हेमाताई चौगुले व हरिभक्त परायण सदाशिव दुंडप्पा उपासे यांनी उपस्थितांना संबोधित केले। त्यांच्या विचार प्रवर्तक भाषणांना श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सायंकाळी 6:30 वाजता सांस्कृतिक वेशभूषा सादरीकरण कार्यक्रम झाला। लहान मुलांपासून ते युवकांपर्यंत विविधांनी महापुरुष, संत व क्रांतिकारकांच्या वेशभूषेतून आकर्षक सादरीकरण केले। या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाचे संयोजन स्वागत समिती अध्यक्ष सुमन सखाराम वेलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। शेवटी सायंकाळी 7:30 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडला। सूत्रसंचालन अर्जुन सुतार यांनी केले, तर प्रास्ताविक कपिल शेटके यांनी केले। विशाल हिंदू संमेलन पार पडण्यासाठी कैलास काबरा, धनंजय कुलकर्णी, किशोर पाटील, भैया जाधव, रामानंद छाबरवाल, आनंद पारिक, राजू खंडेलवाल, योगेश स्वामी यांनी परिश्रम घेतले।